माणिक प्रभू महाराज जे आहेत, त्यांचा जन्म जो आहे तो दत्त जयंतीच्या दिवशी झाला होता आणि त्यांच्या घरात जी उपासना होती ती रामाची श्रीरामांची उपासना. केली जायची. तर मग असं काही असतं का, की तुम्ही रामाची उपासना करताना दत्त प्रभूंचे जे वडील होते, हं, हं. मनोहर नाईक, हे रामभक्त होते. बयादेवी ह्या सुद्धा अत्यंत भक्तिमान अशा महिला होत्या. त्यांना अगोदर तर संततीच नव्हती. बरं, नंतर बयादेवींना एक पुत्र प्राप्त झाला. पण तो पुत्र असा होता की तो मौनी होता. बोलायला येत होतं पण बोलत नव्हता. बरं. कशाकडे लक्ष नव्हतं, विरक्त असा होता. तर त्या मातेला अशी आकांक्षा, अशी अपेक्षा होती की आपल्याला एक असा हसता, बोलता, खेळता असा एक मुलगा व्हावा चांगला, हं, ज्याच्याने आमच्या कुळाचा उद्धार व्हावा. तर रामनवमीच्या दिवशी त्यांना दृष्टांत झालं आणि दृष्टांतामध्ये कोण प्रगट झाले तर दत्तप्रभू प्रगट झाले. आणि दत्तप्रभू प्रगट होऊन दत्तप्रभूंनी आश्वासन दिलं की मी तुझ्या उदरातून जन्म घेणार आहे, हं, असं आश्वासन दिलं. हं. आणि त्यानंतर रामनवमीनंतर बरोबर 9 महिन्यांनी दत्त जयंती येते. आता प्रश्न असा आहे की रामाची भक्ती करत होते आणि दत्ताचा साक्षात्कार झाला. हां. लोकांना थोडंसं विचित्र वाटतं. पण मुळात जर पाहिलं तर रामामध्ये आणि दत्तामध्ये भेद नाहीच आहे, मुळीच नाही आहे. बरं. कारण ती चित्सत्ता जी आहे, ज्याला आम्ही राम म्हणतो किंवा ज्याला आम्ही कृष्ण म्हणतो किंवा हं. ज्याला आम्ही दत्त म्हणतो, ही नावं आपण दिलेली आहेत. हं, हं, हं. त्याचं ते नाव नाही आहे. रामामध्ये, कृष्णामध्ये, दत्तामध्ये भेद नाहीच आहे. तर परमात्मा जो आहे तो मूळ एकच आहे. हं. त्याच्या कुठल्याही रूपामध्ये काहीही भेद नाही. प्रभू महाराजांच्या एका पदामध्ये फार सुंदर आलं, नाटकी जसा बहुवेश नटुनी करी छंदा, हं. जगदीशही नटतो भक्तांच्या आनंदा. वाह! त्याप्रमाणे नाटकामध्ये भूमिका करणारा एक नट असतो. हं. तो एका नाटकामध्ये राजा होतो, एका नाटकामध्ये भिकारी होतो, एका नाटकामध्ये पोलीस होतो, एका नाटकामध्ये चोर होतो. तो मूळ अभिनेता जो असतो तोच असतो. त्याचं स्वरूप तसंच कायम तेच असतं. असतं. ते स्वरूप तसंच कायम ठेवून तो नाना प्रकारचे वेश धारण करतो. त्याचप्रमाणे परमात्मा सुद्धा नाना प्रकारचे वेश धारण करतो. म्हणून हा भेद करणे की बाबा रामाची उपासना करत होते त्याने दत्ताचा साक्षात्कार कसा झाला? तो रामच दत्ताच्या रूपाने आला किंवा दत्तच रामाच्या रूपाने उपासना घेत होता.